श्री दत्ता अवतार अवतार पहिला श्री दत्तात्रय। पूर्वी ब्रह्ममानस पुत्र अत्रिमुनी आपली भार्या सती शिरोमणी अनुसया हिला बरोबर घेऊन सिंहळ पर्वतावर माहुरपुरामध्ये पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याकरिता गेले। तेथे एका पायावर उभे राहून त्रिगुणात्मक मायाशक्ती संपन्न महाविष्णूचे एकाग्रचित्तेने ध्यान करू लागले। तोच आपला पुत्र व्हावा या इच्छेने दुपारपर्यंत अनुष्ठान करून मध्यान्हकाळी आश्रमात परत येत असत। इकडे पतिपारायण अनुसया अतिथी अभ्यंग संतांची सेवा करून त्यांना तृप्त करीत असे। पतीचे पूजन करून त्यांना भोजन वाढून नंतर आपण जेवित असे। उरलेला वेळ ते दोघे भगवंताच्या ध्यानात घालवित असत। याप्रमाणे अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली। अनुसया महापतिव्रता तिच्या या पतिव्रत्याला प्रभावाला भिवून भगवान सूर्यनारायणांनी सुद्धा आपली प्रखरता कमी केली। एकदा मांडव्य ऋषीच्या शापाने मरण पावलेल्या कौशिक ब्राह्मणाला सुद्धा तिने आपल्या पतिव्रता प्रभावाने जिवंत केले। हे पाहून इंद्रादी देवादिकांना भीती उत्पन्न झाली। ही आता आपल्याला पदच्युत करणार असे वाटू लागले व ते सर्व मिळून ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना शरण गेले व म्हणाले, तुम्ही आता लवकर उपाय करा, नाहीतर आम्ही तिचे दास होऊन राहावयाची पाळी येईल। हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, देव हो, तुम्ही स्वस्थ राहा, आम्ही तिचे सत्वहरण करून तिला यमसदनाला पाठवू। असे सांगून त्यांनी भिक्षुकांचा वेश धारण केला व अनुसयाचे दारात उभे राहिले। ओम भवती भिक्षाम देही म्हणत हाक मारली। त्यावेळी नित्यानुष्ठानाकरिता अत्रिमुनी नदी तीरावर गेले होते। कोण आले म्हणून पाहण्याकरिता अनुसया बाहेर आली। त्या तिघांना पाहून त्यांना बसावयास आसन देऊन थोडा वेळ बसावे। पतिराज अनुष्ठानाहून परत येण्याची वेळ झाली आहे असे तिने सांगितले। हे ऐकताच ते म्हणाले, आम्ही अतिथी फार लांबून दमून भागून तुमची कीर्ती ऐकून येथे आलो। आम्हाला फार भूक लागली आहे, लवकर भोजनाची व्यवस्था करा, नाहीतर आम्ही दुसरीकडे भोजनास जाऊ। हे त्यांचे भाषण ऐकून तिने मनात पतीचे स्मरण करून त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार केला व अर्ध्यपाद्य गंगाक्षता पुष्पांनी पूजा करून बसावयास पाठ मांडले। केळीच्या पानात पंचभक्ष परमान्न वाढले व तुपाचे भांडे घेऊन ती वाढण्यास आली। तिचे ते सौंदर्य पाहून अतिथी वेषाधारी त्रिमूर्ती म्हणाले, हे सुंदरी, तू इच्छा भोजन करीतेस असे आम्ही तुझी कीर्ती ऐकली आहे, तरी तू आमची इच्छा पूर्ण कर। तू नग्न होऊन आम्हाला वाढ, नाही तर आम्ही परत जाऊ। त्यांचे हे भाषण ऐकून महासती अनुसयेने क्षणभर मनामध्ये पतीचे चिंतन केले व ती म्हणाली, हे अतिथी नसून प्रत्यक्ष त्रिमूर्ती आपले सत्व पाहण्यास आले आहेत असा मनात निर्धार केला। माझे मन निर्मळ आहे तर मला काम काय करणार, ठीक आहे, स्वस्थ चित्ताने भोजन करा असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली। अतिथी माझे बाळ, मी त्यांच्या इच्छेप्रमाणे नग्न होऊन भोजनास वाढते असे म्हणून तिने नेसलेले वस्त्र दूर ठेवून वाढण्यास आली। तोच काय चमत्कार झाला। अतिथी तिघे बाळरूपात रांगत आहेत हे पाहून ती भयचकित झाली व तिने वस्त्र परिधान करून बाळांना स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली। नंतर त्यांना वाढण्यात घालून अनुष्ठान संपून आश्रमात आले। अंगाई गीत गात असताना अनुसयाला पती आल्याचे माहीत सुद्धा नव्हते। ते आश्चर्याने म्हणाले, भार्ये, ही बालके कोण? भगवंताच्या मायेने मोहित झालेली अनुसया पतीचे वाक्य कानी पडताच क्षणभर गोंधळली। तिने नमस्कार करून सर्व वृत्तांत सांगितला। ती ऐकून महाज्ञानी अत्रि ऋषीने बालकांना नमस्कार केला। अत्रि अनुसयाच्या तपप्रभावाने त्रिमूर्ती संतुष्ट होऊन त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले व वर मागा म्हणाले। तेव्हा अत्रि मुनीने आपल्या पत्नीकडे पाहिले। सती अनुसयेने ही तिघे बालक पुत्ररूपाने माझ्या घरी राहू दे, हेच माझी मागणी आहे। त्रिमूर्तीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व निघून गेले। ब्रह्माला चंद्र, विष्णूला दत्त व शंकराला दुर्वास अशी नावे ठेवली। पुढे चंद्र व दुर्वास हे मातेकडून आपल्या स्थानाकडे जाण्याचा निरोप घेतला व त्या त्रिमूर्तीचे ऐक्य होऊन दत्तात्रय या नावाने अनुसयाचे घरी राहिले। दत्तात्रय हाच मूळ श्रीगुरूंचा अवतार आहे। भक्तोद्धारासाठी हे सर्व ठिकाणी हिंडत असतात। असा घडला पहिला अवतार।